अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करारासाठी भारतानं संमती दिल्याचा दावा केला आहे। या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। 0% आयात करामुळे अमेरिकेतून येणाऱ्या कृषी उत्पादनांची भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धा करणं अशक्य आहे। त्यामुळे हा तथाकथित मुक्त व्यापार करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचं कंबरड मोडणारा आणि अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे। हा मुक्त व्यापार करार जर झाला तर खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याचं कंबरड मोडणार आहे। कारण या मुक्त करारानुसार अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका असेल, सोयाबीन असेल, त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ असतील, कापूस असेल, इथेनॉल असेल, हे सारे काजू असेल, हे सारे आयात होणार आहे। 0 आयात करानं आयात होणार आहेत। आधीच अमेरिकन शेतकऱ्याकडे प्रचंड अशी आर्थिक शक्ती आहे। अमेरिकन सरकार भरमसाठ सबसिड्या देत असतं, तांत्रिक सहाय्य करतं, त्यांच्याकडं प्रगत असं तंत्रज्ञान आहे। शिवाय GM टेक्नॉलॉजीचा सर्रास ते उपयोग करतात, ज्याची भारतामध्ये बंदी आहे, संशोधनाला सुद्धा बंदी आहे। अशा परिस्थितीमध्ये मुक्त स्पर्धा होऊ शकत नाही।